नमस्कार, मी रश्मी केडीकर. नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज फ्री जीएसटी डे आहे आणि याच अनुषंगाने नागपूरमध्ये जीएसटी डिपार्टमेंट आणि फिट इंडिया यांच्या अनुषंगाने सायकल मॅरेथॉन जे आहे ते काढण्यात आलेलं आहे. एकंदरीतच फिटनेस बद्दल जागरूकता लोकांमध्ये, नागरिकांमध्ये निर्माण करण्याचं काम इथे करत आहे. अनेक जे ऑफिसर्स आहेत ते अमरावतीवरून आलेले आहेत. फिटनेसचा एक संदेश देत आहे. आता मी जीएसटी डिपार्टमेंट समोर सुरू आहे आणि आज खास गोष्ट ही आहे की आज तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला जीएसटी बद्दल जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इथे तुम्हाला आज देण्यात येणार आहे. मी सध्या जीएसटी विभागासमोर आहे. इथनच जे आहे सायकल रॅली जी आहे ते सुरुवात होणार आहे. नमस्कार, माझं नाव नितीन नरेश अंबारे आहे. मी सुपरिटेंडेंट आहे सेंट्रल जीएसटीमध्ये. मी अमरावतीवरून काल सायकल चालवत आलेलो आहे इथे आमच्या ह्या खास प्रोग्रामसाठी आणि आज सायकलनेच परत जाणार आहे. सायकलिंग म्हणजे एक व्यवस्थित रुटीनसाठी आणि एक फिटनेससाठी एकदम छान आहे आणि रोज सगळ्यांनी सायकलिंग करावं असं मला वाटतं. मला वाटतं तुम्ही अमरावती, लद्दाख सगळीकडे सायकलिंगचा एक मेसेज फिटनेससाठी तुम्ही देत असता. हां, लेह लद्दाख आणि प्रयागराज, कर्नाटका, गोवा वगैरे आम्ही सगळं सायकलिंग. आजच्या खास दिवशी आज हे आहे की आमचं प्री जीएसटी सेलिब्रेशन डे सेलिब्रेशन आहे आणि सगळ्यांनी फिटनेससाठी सायकलिंगचा वापर करावा याच्यासाठी इकडे पण काही आहेत, आपण यांच्याशी पण बोलणार आहोत. येस 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 मी सर काय सांगाल आजच्या दिवशी? आम्ही सायकलिंग करतो हेल्थसाठी आणि फिटनेस राहावा. मी आता रिटायर्ड आहे, पण माझा सायकलिंगचा वेळ रिटायरमध्ये वाढला आहे आणि मी आत्ताच मागच्या वर्षी काश्मीर टू कन्याकुमारी ही 3758 किलोमीटरची रेस आज केली आहे आणि दिस इज अ वर्ल्ड रेकॉर्ड फास्टेस्ट बाय सिनियर सिटीजन अँड आय एम फ्रॉम नागपूर. मी ही रेस 12 दिवस आणि 11 तासात कंप्लीट केली. आमच्यासोबत अमित सर आहेत, त्यांचे बरेच रेकॉर्ड आहेत. तर आम्ही त्यांच्या गायडन्सखाली ट्रेनिंग घेतलं आणि ही रेस करतो. आम्ही रोज सायकलिंग करतो. आमचा टायगर सिटी सायकलिंग क्लब आहे आणि मी या क्लबचा प्रेसिडेंट आहे. हे आमचे सगळे टायगर सिटी नागपूरचा एक सगळ्यात व्हायब्रंट क्लब आहे सायकलिंगमधला आणि आमच्या क्लबमध्ये जवळपास 200 मेंबर्स आहेत. तर हा एक ग्रुप आत्ता मी रजिस्टर्ड केला आणि या क्लबतर्फे आम्ही सायकलिंगची ॲक्टिव्हिटी रेग्युलर करत असतो. CBIC is in fact across the country today conducting this program of Fit India, CBIC, GST and Fit India as part of the national awareness that fitness should be part of our culture. And while we are all employees and officers in the government, we need to ensure that we all do proper physical workout, remain healthy, and then that is important for increasing the productivity of the population also. I mean, productivity of workplace will increase. Otherwise, definitely it is not going to, a lot of health issues keep coming up. In the past, this much awareness wasn't there, but today the awareness levels have improved. So it's bound to give a national awareness among the officers, among the public. That is why we are going out and organizing this program. This is in the lead up to GST Day, which is going to be celebrated on July 1st. So all the best for all these events. There are many other events which are coming up, which will be, you'll be coming to know of that. So all the best for all the officers who have substantial good numbers have participated. There are people who have come from our own officers all the way. They cycled down from Amravati to join this long big expedition. So it's very beautiful to see the involvement of all officers, both men and women. It's very very lovely. In fact, it involves Group A officers, Group D officers, BC, all categories of officers. That's another very very democratic, universal, comprehensive, inclusive program. To that extent, it is a wonderful program. So wish all the best for these events. Thank you very much.
फिट इंडिया मूवमेंट 1997 में माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने चालू की है और आज पूरे देश में 100 से भी ज़्यादा जगह फिट इंडिया मूवमेंट का जीएसटी डिपार्टमेंट ने आयोजन किया हुआ है। और इसकी संकल्पना संडे ऑन साइकिल मैराथन, ये हमारे जो हेल्थ मिनिस्टर है मांडविया जी, उन्होंने रखी है और आज जीएसटी डे के उपलक्ष्य में ये आयोजन आज किया जा रहा है। नमस्कार, मी देवदत्त परांजपे. आमचा टायगर सिटी सायकलिंग असोसिएशन नावाचा एक ग्रुप आहे. 2019मध्ये आमच्या ग्रुपची सुरुवात झाली. शहरात पहिले राईड करत होतो, त्याच्यानंतर कोरोना सुरू झाला. मग आम्ही त्या कोरोना पिरियडमध्ये पूर्ण नियम पाळून शहरात जिथे आम्हाला ॲडमिसिबल होतं तिथे आम्ही सायकलिंग करायचो. सगळ्यात महत्त्वाचं स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी स्वतःलाच काहीतरी करणं आहे. तर हे ध्येय मनात ठेवून आम्ही रोज सायकलिंग करायचो. आम्हाला कधीही रस्त्याने कुठलाही त्रास झाला नाही. आणि त्यानंतर मग संडे राईड्स आमच्या ग्रुपच्या 50 किंवा 100 किलोमीटर रविवारी सगळ्यांनी मिळून जायचं. पण आपण यांचा जोश आपण बघू शकतो. सगळे आता इथे मला महिला पण इथे आपण दिसत आहे, त्यांना पण आपण विचारू. ताई, तुम्ही काय सांगाल? सगळ्यांना नमस्कार. मी टायगर सिटी सायकलिंग असोसिएशन 2023 मध्ये जॉईन केलं आणि तेव्हापासून आम्ही राईड्स करतो. मी वर्किंग असल्यामुळे एव्हरीडे नाही होत, पण संडेला आमच्या डेस्टिनेशन राईड्स असतात. 100 किलोमीटरची राईड होते आणि त्या राईड्समध्ये आम्ही पार्टिसिपेट करतो आणि आम्ही एक फिटनेसला मेंटेन करण्याचा आणि फिटनेसला इम्पॉर्टंट देण्याचा हा आमचा एक हे असतो उपक्रम आहे. उपक्रम आहे. नक्कीच आपण बघूयात की या आज प्री जीएसटी डे आहे, या अनुषंगाने लोकांमध्ये फिटनेसचं जे आहे जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो की यांचं आपण वय बघूयात. आता यंग जे आहे, यंग जनरेशनला पण लाजवेल असं काम हे करत आहेत. आजकाल आपण बघतो की मुलं नाही करत, सायकलिंग नाही करत, फिटनेसचं लक्ष देत नाही, पण हे जागरूकता यांच्यामध्ये निर्माण करत आहेत आणि या स्टोरीज मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खिडकर, नवराष्ट्र, नागपूर.